मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवाव्यात अशा आशयाची मागणी सध्या धुळेकरांतर्फे केली जात आहे। तसेच मोकाट कुत्र्यांमुळे एखादी भयानक घटना घडली तर या सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग जबाबदार राहील असाही इशारा धुळेकरांतर्फे दिला जात आहे। धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न नित्याचाच झाला आहे। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी धुळेकर जनताच नव्हे तर विविध सामाजिक व राजकीय संघटनांतर्फे संबंधित प्रशासनाकडे तक्रारींसह निवेदने दिली आहेत। तसेच या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही संघटना रस्त्यावर देखील उतरल्या आहेत। कारण दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोकाट कुत्र्यांचा वावरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। तसे जीवघेण्या घटना देखील घडल्या आहेत। मात्र महानगरपालिका संबंधित विभागामार्फत मोकाट कुत्र्यांसंदर्भात म्हणावी तशी उपाययोजना राबवली जात नाही। या कारणास्तव धुळे शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची दिवसेंदिवस दहशत निर्माण होत आहे। या भीतीपोटी नागरिकांनी रात्री फिरणे देखील बंद केले आहे। विशेष बाब म्हणजे दिवसागणिक देखील मोकाट कुत्र्यांमार्फत नागरिकांवर हल्ला चढवला जात आहे। धुळे देवपुरातही मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे। प्रशांत चौधरी, धुळे प्रतिनिधी।